हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. आपण मागच्या काही 2-3 लेक्चर्स पासून वेगवेगळे कायदे बघतोय. त्याच्यात आपण 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट बघितला होता. त्या कायद्यानुसार कोणकोणते चेंजेस झाला, बंगालचा गव्हर्नर कसा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडे कोणकोणते अधिकार आले, बरोबर आहे. आणि गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 लोकांची काउन्सिल होती. सुप्रीम कोर्टची स्थापना झालेली होती कलकत्त्यामध्ये. हे वेगवेगळे कायदे बघितले. त्याच्यानंतर 1781चा अमेंडमेंट ऍक्ट बघितला, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट बघितला. मग पिट्स इंडिया ऍक्ट नुसार फर्स्ट टाइम जी टेरिटरी ब्रिटिशांनी जिंकलेली होती ती ब्रिटिश पोझेशन इन इंडिया फर्स्ट टाइम लीगली एक्नॉलेज करण्यात आलेली. आणि विल्यम पिट्स जे तरुण पंतप्रधान होते त्यांच्या काळात तो कायदा आलेला होता, बरोबर आहे. त्याच्यात कोर्ट ऑफ डिरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल दोन वेगवेगळ्या बॉडीज झाल्या. बोर्ड ऑफ कंट्रोलकडे सर्वांगीण व्यापार आणि ऍडमिनिस्ट्रेशनचे अधिकार देण्यात आले आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्स हे कंपनीचे डिरेक्टर्स होते. हे होतं 1784 पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये. नाव वी विल सी वेगळे ऍक्ट येतात. आता बघा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता 1786चा ऍक्ट तसं 1853 पर्यंतचे जे चार्टर ऍक्ट आहेत ते आपण आता बघणार आहोत. बघा सुरुवात कशी झाली. 1786चा ऍक्ट बघा काय काय पार्श्वभूमी आहे. लॉर्ड कॉर्नवेलिस जे होते, ठीक आहे, त्यांची 1786 मध्ये काय झालेली निवडणूक झाली, म्हणजे निवड झालेली कशावर, बंगालचे गव्हर्नर जनरल. बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवेलिस यांची काय झाली नियुक्ती करण्यात आली. मग हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारायचंय त्यांना. लॉर्ड कॉर्नवेलिस डेंजर माणूस होता. त्याने अटी ठेवल्या की मला फ्रीडम असलं पाहिजे. मी इंग्लिश जी पार्लमेंट आहे किंवा संसद आहे मी त्याच्या आधिपत्याखाली काम नाही करणार. मला स्वतंत्र अधिकार पाहिजे. आणि त्याच्यासमोर सरकारसमोर त्यांनी काहीतरी सरकारसमोर वेगवेगळ्या अटी मांडल्या, ठीक आहे, कायदेशीररित्या. आणि त्या 2 अत्यंत महत्वाच्या अटी मांडल्या आणि त्या कायदेशीर, हे लक्षात ठेवा, कायदेशीर मान्य करण्यात आल्या, ठीक आहे. हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाच्या 2 अटी कोणासमोर मांडल्या, इंग्लंड पार्लमेंट समोर, सरकार समोर मांडल्या. 2 अत्यंत महत्वाच्या आणि कायदेशीर त्या मान्य पण करण्यात आल्या. एवढं लक्षात ठेवा. जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा असं सांगण्यात येईल, ठीक आहे. त्यांच्या 2 अटी बघा आता काय काय आहेत. पहिलं बघा ओव्हर रायडिंग पॉवर्स. म्हणजे काय, ब्रिटिश काउन्सिल जी गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी जी 4 लोकांचे काउन्सिल होतील त्यांनी जरी मेजॉरिटीने काही निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की विल्यम हेस्टिंग्सला काही काही वेळेस त्यांनी काय केलेला विरोध केलेला. मग तसा जर विरोध झाला कॉर्नवालिसच्या डिसिजनला तर ते ओव्हर रायडिंग पॉवर, म्हणजे त्या डिसिजनच्या विरोधात गव्हर्नर जनरलचं ओपिनियन सगळ्यात हायेस्ट असेल ती पॉवर. बघा विशेष परिस्थितीत गव्हर्नर जनरलला आपल्या परिषदेचा म्हणजे काय काउन्सिलचा निर्णय रद्द करून, ठीक आहे, रद्द करून स्वतःचा निर्णय काय करायचा आहे लागू करायचा. स्वतः जे सांगणार ते लागू करा. म्हणजे जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती 4 लोकांची तिच्यापेक्षा विपरीत त्याला काय करता येईल न्याय देण्यात येईल. हा होता पहिला पॉइंट. आणि दुसरा बघा कमांडर इन चीफ म्हणजे सर सेनापती, म्हणजे आर्मी जे असेल ब्रिटिश आर्मी तिचं सर सेनापती तो असणार, कमांडर असणार. गव्हर्नर जनरल हा लष्कराचा सर सेनापती देखील असेल ही अट मान्य करण्यात आली. हा ठीक आहे. या 2 अटी मान्य केल्या तेव्हाच लॉर्ड कॉर्नवेलिस काय झालेला आहे ब्रिटिश म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून तो आलेला आहे. आलं लक्षात. या 2 अटी लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी कायदा कोणता होता 1786चा कायदा. 1786चा कायदा मोस्टली कशाबद्दल होता. आता सगळे कायदे विचारून झालेत, चुकून विचारला तर ह्या 2 अटी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट बघा 1793चा चार्टर ऍक्ट, ठीक आहे, चार्टर्ड ऍक्ट 1793चा चार्टर ऍक्ट. आता चार्टर ऍक्ट काय म्हणतो बघा. आता ओव्हर रायडिंग पॉवर ज्या गव्हर्नर जनरलला 1786च्या ऍक्ट नुसार देण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. 1786च्या ऍक्ट नुसार ज्या ओव्हर रायडिंग पॉवर, बघा आता लॉर्ड कॉर्नवेलिस यांना मिळालेला निर्णय रद्द करण्याचा अधिकार पुढेही कायम ठेवून भविष्यातील सर्व गव्हर्नर जनरल व प्रांतांच्या गव्हर्नरांना विस्तारित केला. आलं लक्षात. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता जेवढे काही गव्हर्नर असतील, म्हणजे गव्हर्नर म्हणजे कोणते, बंगालचा गव्हर्नर जनरल असेल किंवा मुंबई आणि मद्रासचे ज्या प्रांतांचे गव्हर्नर जरी असतील त्या गव्हर्नरच्या ज्या काउन्सिल्स असतील त्या काउन्सिलचा दिलेला निर्णय काय करता येईल ओव्हरराईड करता येईल. ओव्हरराईड म्हणजे काय, तो दिलेला निर्णय रद्द करून गव्हर्नर जनरल स्वतःचा निर्णय देऊ शकतात बंगालमध्ये आणि प्रांतांचे गव्हर्नर त्यांचा निर्णय पुढे देऊ शकतात. आलं लक्षात. म्हणजे 1793च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार सगळ्या गव्हर्नर्सना प्रांतांच्या आणि गव्हर्नर जनरलला तो अधिकार कायम ठेवण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट स्टार का त्याला. आता व्यापाराची मक्तेदारी बघा. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी, ठीक आहे, म्हणजे मक्तेदारी म्हणजे काय मोनोपॉली वाढवण्यात आली आणि ही मक्तेदारी पुढील 20 वर्षांसाठी वाढवण्यात आली. पहिल्यांदा 20 आपण बघितलं असेल ना 1793चा चार्टर ऍक्ट.
नंतर 1713चा ऍक्ट, सॉरी 1813चा ऍक्ट, नंतर 1833चा ऍक्ट, नंतर 1853चा ऍक्ट, असे चार्टर ऍक्ट आहेत, बरोबर आहे. आणि मग नंतर 1858चा एक ऍक्ट आहे. सो हे सगळं काय केलं, 20 वर्षांनी पहिल्यांदा कोणत्या कायद्यानुसार वाढवण्यात आलं, तर 1793चा ऍक्ट. लक्षात ठेवा, चार्टर्ड ऍक्ट आहे, ठीक आहे. चार्टर ऍक्ट कधीचा आहे, 1793. आला लक्षात, हे गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता रेव्हेन्यू. आता बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली, ठीक आहे, पिट्स इंडिया ऍक्ट. ओके, कोणता, पिट्स इंडिया ऍक्ट, एवढं लक्षात ठेवा. बघा, आता बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा पगार व खर्च यापुढे थेट देण्याची तरतूद. म्हणजे कुठून, कर्मचाऱ्यांचा पगार व खर्च थेट भारतीय महसुलातून देण्याची तरतूद. म्हणजे लक्षात ठेवा, कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा पगार थेट भारतीय महसुलातून देण्यात आला, तर कायदा कोणता आहे, 1793. हे व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. 1793च्या कायद्यानुसार पहिल्यांदा व्यापाराची मक्तेदारी 20 वर्षांनी वाढवण्यात आली आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे पिट्स इंडिया ऍक्टने स्थापन करण्यात आलं होतं, त्याचे सदस्य आणि त्याचे जे बाकीचे कर्मचारी असतील त्यांचा पगार थेट भारतीय तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली. आलं लक्षात, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता पुढचा कायदा आहे डायरेक्ट 1813चा कायदा. 1793चा चार्टर्ड ऍक्ट. लक्षात ठेवा, त्याच्यात 3-4 तरतुदी आहेत, बरोबर आहे. आता डायरेक्ट पुढचा कायदा बघा, 1813चा चार्टर अधिनियम, सॉव्हरेंटी आणि एज्युकेशनच्या बाबतीत आहे. लक्षात ठेवा, सॉव्हरेंटी आणि एज्युकेशनच्या बाबतीत आहे. काय म्हटलंय बघा त्यांनी, आता हे लक्षात ठेवा, मग एंड ऑफ मोनोपॉली कोणाची, ब्रिटिशांची. 1813चा चार्टर अधिनियम आहे. ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली, म्हणजे मोनोपॉली संपुष्टात आली. आता वेगवेगळ्या कंपन्या, ज्या युरोपियन वेगवेगळ्या कंपनीज आहेत, ट्रेड कंपनीज आहेत, त्या पण भारतात येऊ शकतात, ठीक आहे. कशासाठी, मात्र चहा, बघा आता, चहा आणि चीन सोबतचा व्यापारावरील मक्तेदारी कायम राहील. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कशा, टी अँड ट्रेड विथ चायना, टी अँड ट्रेड विथ चायना, ही मोनोपॉली काय राहिली, कायम राहिली. ही मोनोपॉली कायम राहिली, बाकीच्या मोनोपॉली काढून टाकण्यात आल्या. डन. ब्रिटिश क्राऊनचे सार्व, म्हणजे आता ब्रिटिश क्राऊन म्हणजे काय, राजा किंवा राणी. क्राऊनची सॉव्हरेंटी काय, सॉव्हरेंटी म्हणजे काय, सार्वभौमत्व. भारतातील जी कंपनीच्या ताब्यातील, आता भारतात पिट्स इंडिया ऍक्ट नुसार आपण बघितलं की भारतात जो प्रदेश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता त्याला ब्रिटिश पजेशन इन इंडिया असं पहिल्यांदा रेकग्नाइज केलं गेलं. मग तो जो प्रदेश होता, भारतातील कंपनीच्या ताब्यातील प्रदेशांवर ब्रिटिश क्राऊनचे, ठीक आहे, सार्वभौमत्व अधिकृतपणे घोषित करण्यात आलं. आता 1784चा जो पिट्स इंडिया ऍक्ट आहे, ठीक आहे, कोणता, पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटची, ब्रिटिश पजेशन इन इंडिया असं होतं ना, इन इंडिया, ते आता कोणाकडे गेलं, सरळ सरळ ब्रिटिश क्राऊनकडे. ब्रिटिश क्राऊनकडे. आलं लक्षात, ब्रिटिश पजेशन इन इंडिया जे होतं ते डिक्लेअर करण्यात आली होती ती लँड. आता ती जी ताब्यातील प्रदेश आहे तो कोणाच्या आधिपत्याखाली गेला, क्राऊनच्या, म्हणजे राणीच्या किंवा राजाच्या. पहिले 2 गोष्टी लक्षात ठेवा, एंड ऑफ मोनोपॉली, चहा आणि चायना सोबतचा व्यापार सोडता बाकीच्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, मोनोपॉली रद्द करण्यात आली. आणि पिट्स इंडिया ऍक्ट नुसार जी ब्रिटिश पजेशन इन इंडिया जे प्रदेश होते ते आता कोणाकडे गेले, राजा किंवा राणीकडे, क्राऊनकडे. आता मिशनरीज आणि वेस्टर्न एज्युकेशन. आता जे लोक मिशनरीज होते, माहिती आहेत मिशनरी वगैरे, तर ते मिशनरी लोकांना काय करायचं होतं, जे ख्रिश्चन धर्म प्रचारकांना भारतात येण्याची परवानगी मिळाली आणि पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे वेस्टर्न एज्युकेशन वार्षिक निधीची तरतूद करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट, वार्षिक निधीची तरतूद करण्यात आली. जे मिशनरी जो लोक होते, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल की अमेरिकन मिशनरीज असतील, मग ते ख्रिश्चन असतील किंवा ब्रिटिश मधील असतील, तर हे लोक काय केले, भारतात येणार आणि ख्रिश्चन धर्म प्रसार करणार. जर तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा वगैरे अभ्यास करणार तर महाराष्ट्रातील खूप साऱ्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, पण त्यांच्या त्या धर्मदायी ज्या संस्था होत्या त्याच्यात ते फ्री एज्युकेशन द्यायचे, त्यांच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा असायच्या किंवा हॉस्पिटल वगैरे ओपन करायचे. म्हणजे गरीब जी जनता होती, गरीब जे लोक होते तळागाळातले, त्यांना खूप साऱ्या मदत ची कामं करायची फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे त्या लोकांचा ट्रीट ऑटोमॅटिकच
तिकडे व्हायचा. तुम्हाला जर माहिती असेल तर महात्मा फुले जे होते ते पण मिशनरी, इंग्लिश मिशनरीच्या शाळेतच त्यांचं शिक्षण झालं होतं. म्हणजे काय होतं, असा एक टिल्ट असतो की ते धर्मदायी कामं करतात आणि ऑटोमॅटिक त्यांचा दुसरा उद्देश, हिडन अजेंडा होता की त्यांना धर्म परिवर्तन करायचं होतं. मॅक्झिमम भारतीय लोकांना त्यांना ख्रिश्चन बनवायचं होतं. आलं लक्षात? सो ते जे लोक होते, ठीक आहे, त्यांना भारतात येण्याची परवानगी मिळाली आणि पश्चिमात्य शिक्षणाच्या प्रसारासाठी वार्षिक निधीची तरतूद, म्हणजे वार्षिक 1,00,000 रुपये, ठीक आहे, अशी ती तरतूद करण्यात आली होती. नंतर लोकल टॅक्सेशन, बघा आता स्थानिक सरकारांना म्हणजे लोकल जे गव्हर्नमेंट्स होते, ठीक आहे, व्यक्तींवर कर लावण्याचा आणि कर न भरल्यास शिक्षाचा अधिकार देणं. मग लोकल गव्हर्नमेंट म्हणजे कोणते? प्रांत असतील किंवा सिटी ऍडमिनिस्ट्रेशन असेल. मग लोकल तिथे जे सरकार असेल, लोकल जो लँडलॉर्ड असेल, त्यांना काय करायचं होतं? कर लावण्याचा अधिकार होता. जेवढा पाहिजे तेवढा ते कर लावू शकतात आणि कर जर नाही भरला तर शिक्षा देण्याचा पण अधिकार होता. हे कोणत्या कायद्यानुसार होतं? 1893चा चार्टर्ड ऍक्ट नुसार. लक्षात ठेवा, 4 कीवर्ड लक्षात ठेवा, बाकी काही ठेवू नका. कोणता? एंड ऑफ मोनोपॉली, क्राऊनची सॉव्हरेंटी, मिशनरीज आणि वेस्टर्न एज्युकेशन आणि लोकल टॅक्सेशन. हे 4, 1, 2, 3, 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1813च्या कायद्यामध्ये काही विचारू द्या, तुम्हाला देता येणार आन्सर. ठीक आहे, आलं लक्षात? दीज आर द 4 थिंग्स. नेक्स्ट बघा आता केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा. आता झेनिथ ऑफ द सेंट्रलायझेशन. ठीक आहे, आपण 1773चा ऍक्ट बघितला, रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्टने काय केलं? रेग्युलेटिंग ऍक्ट ब्रिटिश पार्लमेंटने, ठीक आहे, ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिश पार्लमेंटने फर्स्ट टाइम, ठीक आहे, फर्स्ट टाइम इंडियातलं जे आहे, ठीक आहे, पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स जे असतील, फंक्शन्स ते काय करायला सुरुवात केली? रन करायला सुरुवात केली. बरोबर आहे, ह्या ऍक्ट नुसार. मग ही दिस वॉज द बिगिनिंग. काय होतं ते? बिगिनिंग ऑफ सेंट्रलायझेशन. म्हणजे आता सगळं ब्रिटिश पार्लमेंट त्याच्यावर काय करणार आहे? सत्ता मिळवणार आहे. कोणता कायदा होता? 1773चा. मग त्याच्यानंतर 1781चा कायदा आला, मग पिट्स इंडिया ऍक्ट आला, मग बोर्ड ऑफ कंट्रोल बसवण्यात आला. बघा ना, पूर्ण चेन आहे, साखळे. एकदा का हे सगळे लेक्चर झाला ना, मी पूर्ण सिक्वेन्स सांगेल तुम्हाला. ठीक आहे, मग 1773चा कायदा झाला. 1793 मध्ये काहीतरी बदल करण्यात आले. त्याच्यानंतर कंपनीची मोनोपॉली परत 20 वर्षांनी वाढवण्यात आली. ठीक आहे, आणि देन अगेन 1813 मध्ये मिशनऱ्यांना परत आणलं. वेस्टर्न एज्युकेशन इंडियन माइंड्स मध्ये इन्कल्केट करायला सुरुवात केली आणि 1833 मध्ये ट्रेड मोनोपॉली जी होती चहा आणि चायना सोबत, ती पण बंद करण्यात आली. पूर्ण युरोपियन लोकांसाठी हे काय केलं? ओपन केलं. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं पूर्णपणे आधिपत्य इंडियामध्ये झालं. ठीक आहे, बघा आता 1833चा प्रशासकीय केंद्रीकरण म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंट्रलायझेशन झालं. बघा, भारताचा गव्हर्नर जनरल. आता आधी काय झालं? 1773च्या ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. ठीक आहे, असं होतं ते. 1773च्या कायद्यानुसार कोणतं पद होतं? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आता हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता, ठीक आहे, सो या 1833च्या ऍक्ट नुसार कोण बनला? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आलं लक्षात? सो बघा, भारताचा गव्हर्नर जनरल, बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल घोषित केले गेले व सर्व नागरी लष्करी अधिकार दिले. म्हणजे ऑल सिव्हिल राईट असतील, लष्करी रिलेटेड, आर्मी रिलेटेड अधिकार असतील, ते कोणाला दिले? भारताचा गव्हर्नर जनरल. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि अजून एक याच्या पुढे एक नोट्स म्हणून लिहून घ्या. 1784च्या ऍक्ट नुसार कोणतं? बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. कोणतं? बोर्ड ऑफ कंट्रोलची. आलं लक्षात? बघा आता यामुळे संपूर्ण ब्रिटिश भारतावर नियंत्रण असणारे भारत सरकार अस्तित्वात आले. हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होतो? लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करा त्याला. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? डन. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एवढे याच्यावर सरळ सरळ एमसीक्यू येईल की कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पद आला, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पद आला, कोणत्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली, भारताचे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते. आलं लक्षात? सो दीज आर द फॅक्ट. काही विचारू द्या, सरळ सरळ सांगता आलं पाहिजे. 1813चा ऍक्ट काय होता? 1833चा ऍक्ट झेनिथ ऑफ द सेंट्रलायझेशन. म्हणजे 1793च्या ऍक्टने जे सेंट्रलायझेशन चालू झालं
ते झेनिथ म्हणजे पीकला पोहोचते 1833च्या कायद्याने. बघा आता अधिकार काय, बॉम्बे व मद्रासच्या गव्हर्नरांचे स्वतंत्र कायदे करण्याचे अधिकार पूर्णपणे काढून टाकण्यात आले. 1773 नुसार ते काय होते, सबसिडियरी केल्यात आले होते. ठीक आहे, कोणाच्या अंडर होते ते, बंगालच्या गव्हर्नरच्या अंडर. पण ह्या कायद्यानुसार पूर्णपणे अधिकार काढून टाकण्यात आले, हे लक्षात ठेवा. दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कोणत्या कायद्याने ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर आणले आणि कोणत्या कायद्याने काढून टाकले. या कायद्याने काढून टाकले. बघा, या अधिनियमा अंतर्गत बनवलेले कायदे ऍक्ट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. यापूर्वी त्यांना रेग्युलेशन म्हटले जायचे. व्हेरी इम्पॉर्टंट. 1833च्या नंतर जे पण कायदे झाले त्यांना काय म्हटलं गेलं, ऍक्ट्स. त्याच्या आधी जे सगळे होते ते काय होते, रेग्युलेशन्स होते. डन. सो ह्या सगळ्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. 1833चा बघा आता व्यापारी दर्जाचा अंत. ठीक आहे, मोनोपॉली सगळे काढून टाकण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीचं इथं एक पिक्चर होतं ते गेलंय. बघा आता, कंपनीची व्यापारी संस्था म्हणून असणारी भूमिका पूर्णपणे संपुष्टात आली. यापुढे कंपनी केवळ ब्रिटिश, बघा, केवळ ब्रिटिश सम्राट ट्रस्टी म्हणून कार्य करणार होती. ईस्ट इंडिया कंपनी सरकारचीच कंपनी होती, बरोबर आहे. इनिशियली ते प्रायव्हेट कंपनी म्हणून आले होते. जर तुम्हाला माहिती असेल बघा, डच ईस्ट इंडिया कंपनी पण आली होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पण आली होती. डचांची जी कंपनी होती ती जास्त काळ टिकली नाही, बिकॉज ती गव्हर्नमेंटची कंपनी होती. गव्हर्नमेंट जेवढा हस्तक्षेप करणार तेवढं ते कॉम्पिटिशन करू नाही शकले. पण ब्रिटिशांची ही जी कंपनी आहे ती कारण टिकली बिकॉज ती प्रायव्हेट कंपनी होती. पण नंतर 1833च्या ऍक्ट नुसार ब्रिटिश पार्लमेंटने त्याला काय केलं, ओव्हरटेक केलं आणि सम्राटाची ट्रस्टी म्हणून ते फक्त काय करत होते, काम करत होते. डन. आता बघा, खुल्या स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न. नागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची संकल्पना मांडण्यात आली, परंतु कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टरच्या तीव्र विरोधामुळे ही तरतूद प्रत्यक्षात येऊ शकली नाही. कोर्ट ऑफ डिरेक्टर्सने काय केला, विरोध केला. कोर्ट ऑफ डिरेक्टर्सने विरोध केला. फक्त नागरी सेवकांच्या डिरेक्ट निवडीसाठी काय केलं, तरतूद करण्यात आली होती 1833च्या ऍक्ट नुसार. ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. पण ती कोर्ट ऑफ डिरेक्टर्स लोकांचा काय होता, विरोध होता, त्याच्यामुळे ती प्रत्यक्षात आलेली नाही. डन. सो दिस इज द थिंग. आता नेक्स्ट बघा, 1853चा चार्टर ऍक्ट, सेपरेशन ऑफ पॉवर्स आणि ओपन कॉम्पिटिशन. जे ओपन कॉम्पिटिशन म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचे 1833च्या ऍक्ट नुसार ती तरतूद करण्यात आली होती. ती ओपन कॉम्पिटिशन 1853च्या ऍक्ट मध्ये काय तरतूद आहे बघा. आता हे समजलं ना, 1793चा ऍक्ट, मग 1813चा ऍक्ट, मग 1833 आणि 20 वर्षांनी ते जे ठरवलं होतं ना, 20 वर्षांनी वाढवलं जे, तसे ते 20 वर्षानंतरचे कायदे. डन. आता विधायी व कार्यकारी विभागणी. बघा आता काय काय विभागणी काय, गव्हर्नर जनरलच्या परिषदेची म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हची कार्य प्रथमच वेगळी केली. आता गव्हर्नर जनरल, ठीक आहे, 4 लोकांची काउन्सिल होती, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर 1786चा कायदा करण्यात आला. 1786च्या कायद्यानुसार लॉर्ड कॉर्नवेलिस म्हटला की मी तेव्हाच गव्हर्नर जनरलचं पद स्वीकारेल जेव्हा माझ्या 2 अटी मान्य केल्या जातील. मग ह्या गव्हर्नर जी काउन्सिल होती त्याची ओव्हर रायडिंग पॉवर्स त्यांना देण्यात आली होती. मग त्याच्यानंतरच्या कायद्यानुसार सगळ्यांना त्या पॉवर देण्यात आल्या, बरोबर. मग आता ही जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती त्याच्यात ते कायदे बनवायचे पण कायदे एक्झिक्यूट पण करायचे. पण परंतु 1853च्या ऍक्टने पहिल्यांदा त्या कायद्यांचे काय केले, प्रथमच वेगळे. हे जे सगळे म्हणजे गव्हर्नर जनरलचे लेजिस्लेटिव्ह कार्य वेगळे असतील आणि एक्झिक्युटिव्ह कार्य वेगळे असतील. ठीक आहे. यासाठी परिषदेत 6 नवीन विधायी म्हणजे 6 नवीन मेंबर्स जोडले गेले. 6 नवीन मेंबर्स आले. बघा, मग कायदे निर्मिती ही शासनाची स्वतंत्र, मग जे कायदे निर्मिती म्हणजे हे जे लेजिस्लेटिव्ह फंक्शन होते शासनाची स्वतंत्र प्रक्रिया बनली. म्हणजे आता लेजिस्लेटिव्ह फंक्शन ते गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलकडे न राहता ब्रिटिश गव्हर्नमेंट त्याच्यावर काय करणार होतं, कायदे बनवणार होतं. आलं लक्षात. कायदे वेगळं आणि एक्झिक्युटिव्ह करणार कोण होतं, मग गव्हर्नर जनरलचे काउन्सिल. बघा आता 6 नवीन सदस्य, त्याला ज्यातून लघु संसद मिनी पार्लमेंट अस्तित्वात आली आणि कायदे निर्मिती शासनाचं स्वतंत्र कार्य बनले. म्हणजे ज्यालाच लघु संसद म्हणतात. ठीक आहे, मिनी पार्लमेंट. हे लक्षात ठेवा, कीवर्ड आहे. जनरल ते पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, लघु मिनी पार्लमेंट. मिनी पार्लमेंट सारखं अस्तित्व निर्माण झालं. तर पहिले 4 मेंबर होते, नंतर मग या कायद्याने 6 मेंबर ऍड करण्यात आले. टोटल गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 10 मेंबर झाले 1853च्या ऍक्ट नुसार. डन. बघा आता खुली स्पर्धा. नागरी सेवकांच्या निवडीसाठी अखेर खुल्या स्पर्धा परीक्षेची पद्धत प्रत्यक्ष सुरू करण्यात आली, ज्याने भारतीयांना ही संधी मिळाली. इंडियन लोकांना फर्स्ट टाइम या कायद्यानुसार संधी मिळाली. या अनुषंगाने बघा 1854च्या मेकॉले कमिटी स्टार करायला 1854 म्हणजे 1853चा ऍक्ट आहे, त्यानुसार ही तरतूद करण्यात आली. भारतीयांना नागरी सेवक आहे म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये पहिल्यांदा काय केलं येईल, भाग घेता येईल.
आणि 1854च्या मेकॉले समिती म्हणजे मेकॉले कमिटी ऑन सिव्हिल सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या ऍक्ट नुसार करण्यात आले? 1853चा चार्टर्ड ऍक्ट. 1853च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये काय झालं? पहिल्यांदा खुली कॉम्पिटिशन ठेवण्यात आली. त्यामध्ये भारतीय लोकांना पण संधी मिळाली. कशामध्ये? नागरी सेवकांच्या निवडीसाठी, सिव्हिल सर्व्हिसेसच्या सिलेक्शनसाठी. आलं लक्षात? या गोष्टी लक्षात ठेवा. डन. 1853च्या ऍक्टचं मेन काम काय? गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे त्याच्यात 6 नवीन मेंबर ऍड करण्यात आले. त्यालाच मिनी पार्लमेंट म्हटलं गेलं. ते 6 आणि आधीचे 4 किती झाले? 10 मेंबर झाले. आणि ते 6 मेंबर पैकी, ह्या 6 मेंबर पैकी 4 जे मेंबर्स आहेत, ठीक आहे, ते वेगवेगळ्या प्रांतांकडून अपॉइंटमेंट करण्यात आले. ठीक आहे, प्रांतांकडून अपॉइंटमेंट करण्यात आले होते. मग हे 6 मेंबर्स आणि मग त्यांच्यानुसार काय झालं? जे पार्लमेंटचे लेजिस्लेटिव्ह कार्य होते आणि एक्झिक्युटिव्ह कार्य होते, नाही का, कार्यकारी कामं वेगळी आणि कायदेकारी वेगळे. मग कायदे बनवण्याचं काम कोणाकडे गेलं? ब्रिटिश सरकारचं काम बनलं ते. आणि एक्झिक्यूट करण्याचं काम गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलकडे आलं. डन. नेक्स्ट बघा आता 1853चा मग काय काय चेंजेस झाले? अनिश्चित कालावधी. बघा, ईस्ट इंडिया कंपनीचे शासन पुढे सुरू ठेवण्याची परवानगी. म्हणजे आता ते 20-20 वर्षांनी जे 1793च्या ऍक्ट नुसार दर 20-20 वर्षांचे जे पुढे जात होते ते आता अनिश्चित काळासाठी पुढे गेले. परंतु पूर्वीप्रमाणे कोणताही निश्चित कालावधी 20 वर्ष जे आपण बघितलं 1793 तो निश्चित केला नाही. संसदेला हवे तेव्हा कंपनी शासन संपवण्याचा, आता व्हेरी इम्पॉर्टंट आहे, संसदेला हवे तेव्हा कंपनी शासन संपवण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे जेव्हा कधी वाटेल ब्रिटिश पार्लमेंटला की कंपनी आता इतकी पॉवरफुल झाली की ती आमच्या पुढे जाऊ शकते, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचे पूर्णपणे मोनोपॉली रद्द करण्याचा अधिकार कोणाला भेटला? ब्रिटिश पार्लमेंटला. डन. भारतीय बघा आता केंद्रीय विधायी परिषदेमध्ये, ठीक आहे, स्थानिक प्रतिनिधित्व प्रथमच सुरू करण्यात आलं. आपण बघितलं ना, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 6 नवीन मेंबर आले. त्याच्यात भारतीय लोकांना, ठीक आहे, भारतीय लोकांना प्रथमच चान्स भेटला इथे. 6 नवीन सदस्यांपैकी बघा 4 सदस्य प्रांतीय सरकारांकडून नियुक्त होते. मग ते कोणकोणते होते बघा? मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि आग्रा. 4 लक्षात ठेवा. मद्रास, बॉम्बे, बंगाल आणि आग्रा ह्या लोकांकडून ते काय केले? अपॉइंट केले गेले. नियुक्ती ह्या लोकांची तिथून करण्यात आली. डन. सो यू हॅव टू फोकस ऑन दिस ऑल थिंग्स. सी बघा आता परीक्षेसाठी आता फक्त एकदा रिवाइज करून घ्या. 3 कायदे बघितले. नेक्स्ट 1786चा ऍक्ट काय म्हणतो बघा? गव्हर्नर जनरल कोण होतं तेव्हा? लॉर्ड कॉर्नवॅलिस. व्यापाराची मक्तेदारी कायम ठेवण्यात आली. तेव्हा काही चेंजेस करण्यात आले नव्हते. निर्णय रद्द करण्याचा अधिकार, ओव्हर रायडिंग पॉवर्स कोणाच्या? गव्हर्नर जनरलचे जे काउन्सिल होते त्याच्या. म्हणजे काउन्सिलने जरी गव्हर्नर जनरलच्या अगेन्स्ट ओपिनियन, आता आधी कसं होतं माहितीये का, मेजॉरिटी वोटिंग होती. म्हणजे समजा गव्हर्नर जनरल प्लस 4 असे 5 लोक, 5 लोकांपैकी जर 3 लोक एका साईडला असतील, आलं लक्षात, तर मग तो निर्णय ग्राह्य धरला जायचा. आणि जेव्हा टाय वोट व्हायचं, म्हणजे समजा 4 मेंबर आहेत, दोघांनी एका साईडला आणि दोघांनी दुसऱ्या साईडला वोट केलं, तर गव्हर्नर जनरल ज्या साईडला मत करेल तेव्हा ते बाजू मानली जायची. परंतु बऱ्याचदा असं व्हायचं की खूप सारे मेंबर्स गव्हर्नर जनरलच्या अगेन्स्ट पण ओपिनियन द्यायचे. मग ते ओव्हर रायडिंग पॉवर्स कोणाला देण्यात आले? लॉर्ड कॉर्नवॅलिसला. आलं लक्षात. चार्टर्ड ऍक्ट 1793चा लॉर्ड कॉर्नवॅलिस तेव्हा होता. अगेन बघा, तेव्हा पण गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॉर्नवॅलिस. आता व्यापाराची मक्तेदारी जी आहे ती 20 वर्षांसाठी वाढवली पहिल्यांदा. डन. पहिल्यांदा 20 वर्षांचा. बोर्ड सदस्यांचे पगार भारतीय महसुलातून देण्याची सुरुवात करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भारतीय महसुलातून देण्याची सुरुवात करण्यात आली. 1873चा चार्टर्ड ऍक्ट, ठीक आहे बघा, चहा आणि चीन वगळता, म्हणजे चहा आणि चीन सोबतचा जो व्यापार असेल तो पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीचा असेल. बाकी सगळे मोनोपॉली कॅन्सल केली. शिक्षणासाठी बघा, वार्षिक निधी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांना परवानगी दिली. 1813चा ऍक्ट. 1833चा ऍक्ट बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंक पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनले. व्यापाराची मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आली. आणि केंद्रीकरणाचे शिखर म्हणजे झेनिथ ऑफ सेंट्रलायझेशन अँड दॅट सेंट्रलायझेशन हॅज स्टार्टेड फ्रॉम द 1793 ऍक्ट. ओके, सो 1773 regulating act started the process of the centralization and that reached to the zenith in the act of 1833. आलं लक्षात. नागरिक स्पर्धा परीक्षेचा पहिला अयशस्वी प्रयत्न, बोर्ड ऑफ कंट्रोलने काय केला? विरोध केला. बोर्ड ऑफ कंट्रोलने काय केला? विरोध केला. डन. 1853चे चार्ट ऍक्ट बघा, लॉर्ड डलहौसी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कालावधी अनिश्चित. आता आधीसारखा दर 20 वर्षांनी वाढवण्यात नाही आला, तर तो आता अनलिमिटेड कालावधीसाठी पुढे घेण्यात आला. मिनी पार्लमेंट म्हणजे का? गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये आधी 4 मेंबर होते, नंतर 6 मेंबर ऍड झाले, बरोबर, टोटल 10 झाले. तर या 4 मधून
4 मेंबर्स प्रांतांमधून, ठीक आहे, प्रांतांमधून काय करण्यात आली, निवड करण्यात आली. डन. सो मिनी पार्लमेंट. आणि मग मेकॉलेची जी सिव्हिल सर्व्हिसेसची 1854 नुसार त्याची कमिटी एस्टॅब्लिश करण्यात आली. आलं लक्षात. सो दीज आर द थिंग्स. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे जे कीवर्ड्स आहेत हे एका स्लाइड मध्ये तुमचे 4 काय होतील, कायदे रिवाइज होऊन जातील. बरोबर आहे ना. शिक्षणासाठी वार्षिक निधी, ख्रिश्चन धर्म प्रसारकांना परवानगी देण्यात आली 1813. चहा आणि चीन हे दोन आणि ह्या ती एकाच स्लाइड मध्ये पूर्णच्या पूर्ण तुम्हाला तरतुदी इथं भेटून जातील रिवाइज करायला. डन. सो दीज आर द थिंग्स. नेक्स्ट बघा. आता काय लक्षात ठेवणार बघा. आता हा कायदा आपण हे जे 4 कायदे बघितले, 1786 चा कॉर्नवॉलिसच्या अटी होत्या. 1793 20 वर्ष मक्तेदारी वाढवली. डन. आणि अजून एक गोष्ट झाली, जे ओव्हर रायडिंग पॉवर्स होते ना, ओव्हर रायडिंग पॉवर्स ते सर्व गव्हर्नर्स अँड गव्हर्नर जनरलला देण्यात आले. म्हणजे इथून पुढे जे पण गव्हर्नर जनरल येतील, आणि हे सर्व गव्हर्नर कोणते, प्रांतांमध्ये गव्हर्नर होते आणि भारताचा गव्हर्नर जनरल होता. आलं लक्षात. मग ते त्यांना सगळ्यांना देण्यात आला. 1813 ऍक्ट चहा आणि चीन वगळता सगळी मोनोपॉली कंपनीची काढून टाकली. बरोबर आहे. आणि शिक्षण आणि धर्म प्रसार ख्रिश्चनांना इंडियामध्ये अलाव केलं. 1833 ऍक्ट पूर्णपणे सेंट्रलायझेशन कसं झालं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद झालं. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल वरून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद तयार झालं. ठीक आहे. पूर्णपणे मक्तेदारी ही चहा आणि चीन सोबतची मक्तेदारी पण ती काय झाली, संपली. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पद आलं. आणि मग ह्या पदानुसार सिव्हिल सर्व्हिसेसचा पहिला प्रयत्न केला गेला की जो ओपन असेल, इंडियन्सला असेल, पण तो बोर्ड ऑफ कंट्रोलने काय केला, रद्द केला. डन. सो हे लक्षात ठेवा. आणि 1853 लघु संसद म्हणजे काय, पहिले जे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल 4 मेंबरची होती, नंतर 6 ऍड करण्यात आले. मग या 6 पैकी पण 4 कोण होते, प्रांत इंडियन जे लोक होते ते नेमणूक केली असते, आणि 2 हे ब्रिटिशांनी केले असते. आलं लक्षात. मग त्याला लघु संसद. आणि हा जो नागरी सेवा स्पर्धा परीक्षा आहेत तो खुला म्हणजे ओपन टू ऑल करण्यात आले. सगळ्या भारतीयांना चान्स भेटणार होता. आणि 1854 ला मग या कायद्यानुसार मेकॉलेची कमिटी काय करण्यात आले, स्थापन करण्यात आले. आलं लक्षात. सो हे पटपट रिवाइज करून घ्यायचं. एक टाइमलाईन असते. तुम्ही लिहिताना एकदम सिम्पलिस्टिक वे मध्ये पण करू शकतात. बघा, एकदम सुरू करायचं इथून जरी सुरुवात केली. ठीक आहे. 17 आता एकदम 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. 1781 सेटलमेंट ऍक्ट आहे. 1784 पीट्स इंडिया ऍक्ट आहे. डन. 1786 ऍक्ट आहे कॉर्नवॉलिस साठी. बरोबर आहे. 1793 ऍक्ट आहे 1813 आणि 1833 आणि 1853. हा लक्षात. हे सगळे ऍक्ट एका पाठोपाठ एक लक्षात ठेवून घ्यायचे. ठीक आहे. डन. त्यांच्यात काहीच नाही विशेष. एक कायदा लक्षात आला त्याचंच रिपरकशन. आता इथे जर बघितलं 1773 मध्ये बंगालच्या गव्हर्नर जनरल म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आला. बरोबर आहे. रेग्युलेटिंगची पहिली म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने पहिल्यांदा भारतात रेग्युलेशन करायला सुरुवात केली. आधी सगळं कंपनीचा रूल होता, आता त्यांनी हातात घेतला. नंतर ह्या कायद्यानुसार ह्या जो 1773 कायदा आहे त्याच्यात काहीतरी डिफेक्ट होते, म्हणून 1781 कायदा बनवण्यात आला. ठीक आहे. आणि 1781 कायद्यामध्ये पण काहीतरी डिफेक्ट होते, म्हणून पीट्स इंडिया ऍक्ट. आता पीट्स कोण होते, तर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर त्यांच्या काळात तो कायदा करण्यात आला. ब्रिटिश त्याच्यानुसार पहिल्यांदा बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. आलं लक्षात. कोर्ट ऑफ डिरेक्टरचे आणि बोर्ड ऑफ कंट्रोलचे दोघांचे कार्य वेगळे करण्यात आले. तो 1784 कायदा होता. डन. त्या कायद्यानुसार प्रथमच ब्रिटिश पजेशन इन इंडिया म्हणजे भारतात त्यांची जी मालमत्ता असेल, जो भूभाग ब्रिटिशांनी जिंकलेला असेल, त्याला 1784 कायद्याने पहिल्यांदा ब्रिटिश पजेशन इन इंडिया लिगली घोषित करण्यात आला. आलं लक्षात. नंतर 1786 जो कायदा होता, मग त्याला जेव्हा कॉर्नवॉलिस आला तो म्हटला की मला 2 अटी पाहिजे. गव्हर्नर जनरल. ठीक आहे. गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल असेल ती कोणत्या कायद्याने नमूद करण्यात आली होती, 1773 कायद्यानुसार जे गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती, 4 मेंबर्स होते, त्यांची नावं पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. त्यांची ओव्हर रायडिंग पॉवर गव्हर्नर जनरलला देण्यात आली. 1793 नुसार 30 पॉवर सगळ्या गव्हर्नरना, प्रांतांच्या आणि गव्हर्नर जनरल्सला इथून पुढच्या देण्यात आली. बरोबर आहे. कॉर्नवॉलिसच्या त्या 2 अटी काय करण्यात आल्या, मान्य करण्यात आल्या. का कोणकोणत्या 2,
ओव्हररायडिंग पॉवर्स आणि सरसेनापती, बरोबर आहे, पूर्ण आर्मीचा सरसेनापती असेल. 1793 मध्ये 20 वर्षासाठी काय होणार आहे, व्यापाराची मक्तेदारी वाढवण्यात आली. डन. आता 1873 नुसार चीन आणि टी हे वगळता व्यापाराची मक्तेदारी नष्ट करण्यात आली आणि शिक्षण प्रसारासाठी परत काय करण्यात आली, तरतूद करण्यात आली पैशांची. डन. वार्षिक निधी. 1833 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल पद जाऊन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पद आलं आणि वेगवेगळ्या 4-5 गोष्टी झाल्या. आलं लक्षात. आणि 1853 ला मिनी पार्लमेंट. आधी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 मेंबर होते. 1853 नुसार 6 नवीन ऍड केले. ते 6 पैकी 4 आपले वेगवेगळे जे प्रांत होते, कोणकोणते होते, मुंबई, मद्रास, आग्रा. ठीक आहे. सो यांच्याकडनं काय केले जातील, बेंगॉल आणि आग्रा अपॉइंट केले जातील. हे सगळं एका लाईन मध्ये सरळ सरळ एकदा का लक्षात आलं, सगळं लक्षात होणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे रिवाइज करा. अजून जसं पुढे जाऊ तसं आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.